नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर रोज स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण मागवत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी आहे. कारण आता मुंबई आणि पुण्यात अनेक ठिकाणी स्विंग झोमॅटोवरील ऑर्डर अचानक बंद झाल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की आज नेमकं का झालं? या मागचं कारण ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि पुणे या शहरामध्ये गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय पूर्णपणे LPG गॅसवर अवलंबून असतो. पण सध्या गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल मालक अडचणीत आले आहेत. परिणामी अनेक हॉटेल्सनी ऑनलाईन फूड ऑर्डर तात्पुरत्या बंद केल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही मोबाईल उघडून स्विगी किंवा झोमॅटोवर ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला तर अनेक रेस्टॉरंट क्लोज किंवा अनअवेलेबल असे दिसत आहेत. यामुळे केवळ ग्राहकांचं नाही तर डिलिव्हरी बॉयज आणि हॉटेल मालकांनाही मोठा फटका बसत आहे. हॉटेल व्यवसाय हा हजारो लोकांच्या रोजगाराशी जोडलेला आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्वयंपाकाचं करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांनी सांगितलं की जर ही परिस्थिती अशीच राहिली तर हॉटेल उद्योगाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. याशिवाय रोज ऑनलाईन ऑर्डर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांनी आता बाहेर जाऊन जेवण घ्यावं लागू शकतं. आता प्रश्न येतो की गॅस सिलेंडरचा तुटवडा हा निर्माण झाला. माहितीनुसार सध्या गल्फ देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला आहे. या परिस्थितीमुळे गॅसच्या पुरवठ्यात अडथळे येत आहेत आणि त्यांचा थेट परिणाम भारतातील काही शहरावर होत आहे. यामुळेच मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉटेल्सना स्विंग झोमॅटोवरील ऑर्डर बंद कराव्या लागल्या आहेत. मित्रांनो, या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या शहरातील स्विगी किंवा झोमॅटोवर ऑर्डर बंद झाल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.